पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की राज्यामध्ये 20-30 हजारच्या वरती शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या। फडणवीस मुख्यमंत्री होते, शिक्षण मंत्री वेगळ्या पक्षांचे होत राहिले, मागच्या 5 वर्षांमध्ये बदलत राहिले आपण पाहिलं। त्याच्यानंतर महायुतीचं सरकार आलं, जेव्हा एकनाथ शिंदे मंत्री झाले, दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री झाले। या काळामध्ये एक शिक्षकांना एक गाजर दाखवण्यात आलं की 24,000 जागांची आम्ही भरती करणार आहोत आणि त्याच्यातील पहिला फेज जो आहे 10-12 हजारांच्या भरतीचा तो आम्ही घेणार आहोत। आणि त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी लोकसभेच्या हा फेज प्रक्रिया चालू केली फेब्रुवारी 2024मध्ये। तर याच्यामध्ये प्रत्येकाने मेरिटच्या अभियोग्यताधारकांनी जेव्हा प्रेफरन्सेस निवडले त्याच्यामध्ये काही लोकांनी रयत शिक्षण संस्था निवडली, कारण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी बुलेटिनमध्ये सांगितलं की तुम्ही रयत शिक्षण संस्था निवडू शकता, त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे। आणि प्राधान्यक्रम निवडल्यानंतर याच्यातल्या 800 शिक्षकांनी निवडल्यानंतर लक्षात आलं की या रयत शिक्षण संस्थेच्या पूर्ण भरतीवरती औरंगाबाद खंडपीठाचा स्टे आहे, स्थगिती आहे। या गोष्टीला आता शिक्षण आयुक्त जे आहेत सूरज मांढरे हे जबाबदार होते, पण या अभियोग्यताधारक शिक्षकांना असं वाटलं 800 की भरती असेल तर 1-2 महिन्यामध्ये उठेल, पण अनेक दिवस वाट बघून देखील लक्षात आलं की ती भरती उठत नाही, नव्हे त्या केसचं प्रोसिडिंगच चालत नाही आहे। नंतर या काळात पुन्हा ती केस जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये आली औरंगाबाद खंडपीठाकडून, आणि तेव्हा सरकारी वकील जे आहे ते गैरहजर राहणे, त्याचं प्रोसिडिंग न होणं, आर्ग्युमेंट न होणं, ॲफिडेविट जर सांगितलं तर ते दंड दाखल करणं, असं सुरू झाल्यानंतर हे अभियोग्यताधारक जे आहेत हे पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन बसले। पहिला आंदोलनाचा टप्पा झाला धरणे आंदोलनाचा, त्याच्यानंतर झाला साखळी उपोषणाचा, आणि सगळ्यात शेवटी मग उपोषणाचा हत्यार उपसल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची आमची मीटिंग झाली मुंबईमध्ये, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं, आदेश दिला शिक्षण आयुक्तांना की काय करा, पटकन यांचं उपोषण सोडवा आणि यांना इतर आस्थापना जी आमची मूळची मागणी होती, रयतला जर भरतीला स्टे आहे तर तुम्ही काय करा, इतर ज्या आस्थापना असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, विवेकांसारखी संस्था असेल, इतर ज्या खाजगी अनुदानित संस्था आहेत तिथं यांना काय करावी, नोकरी नियुक्ती द्यावी। आता याच्यामध्ये पुन्हा हा आदेश दिल्यानंतर काय झालं की आचारसंहिता सुरू झाली निवडणुकांची, आणि त्याच्यामध्ये ही जे प्रस्ताव होता आयुक्तांनी तो पाठवला होता वरती मंत्रालयामध्ये, तो प्रस्ताव हळूहळू पुढं जात राहिला, आणि शेवटी निवडणुका संपल्यानंतर निकाल लागल्यानंतर शिक्षण सचिव कुंदन जे मॅडम ज्या होत्या त्यांची सही झाली। आता फक्त जो चेंडू होता हा शिक्षण मंत्र्यांच्या नवनियुक्त कोर्टामध्ये होता, दादा भुसे यांच्या, आणि तेव्हा आम्ही त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की माझी आत्ताच पदभार स्वीकारला आहे, मला थोडे दिवस जाऊ द्या आणि पाहूया। आणि म्हणून आमची दुसरी भेट झाली आंदोलन करत 14 जानेवारीला, ज्यावेळी आंदोलन सुरू होतं शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषण, त्याचवेळी आम्ही भेट घेतली, आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्यावर अन्याय झाला आहे हे मला मान्य आहे, तुमच्यावर लवकरात लवकर तुम्हाला नियुक्ती द्यायला पाहिजे हेही मला मान्य आहे, पण आम्ही काय करणार, पुन्हा आम्ही काय करतो, रयतसाठी आम्ही वाट बघतो, रयतचं निकालाची केसचा निकाल जो आहे तो निकाल लागावा, स्थगिती उठावी यासाठी प्रयत्न करतो आहे। पण आमच्या लक्षात येते की गेले वर्ष झालं, आता शिक्षण आयुक्त नवीन आलेले आहेत, पण आम्ही वर्ष झालं पाहतो आहे या केसमध्ये लवकर स्टे उठण्याची शक्यता खूपच धुसर आहे, कमी आहे, आणि त्यामुळे या एवढ्या 800 शिक्षकांच्या कुटुंबांशी खेळायचं, अनेक जण एजबार होत आहेत त्याच्यातले, ऑलरेडी एजबार 250-300 लोक झालेले आहेत, आता त्यांना जिल्हा परिषद महानगरपालिका मिळू शकणार नाही आहे। अशा अवस्थेमध्ये आमचं असं मत आहे की आता आम्ही नाशिकमध्ये पण शिक्षण मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणार होतो, पण तो निर्णय आता पोलिसांनी अडचण आणल्यामुळे आम्ही तो बदलला, आणि आता आझाद मैदान जे आहे मुंबईमध्ये 11 फेब्रुवारीपासून त्या ठिकाणी हे जे 800 उमेदवार आहेत, 800 शिक्षक आहेत, हे 800 शिक्षक साखळी उपोषण करणार आहेत। आम्हाला आता प्रश्न पडले आहेत की शिक्षण जे क्षेत्र आहे, शिक्षण जी व्यवस्था आहे महाराष्ट्रातली, ही सगळी अशी वाऱ्यावर सोडली आहे का, मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही आहे का, कारण मुख्यमंत्र्यांनी जर 100 दिवसाचं टार्गेट दिलं आहे, याच्यामध्ये शिक्षक भरती दिली आहे, मग अशी शिक्षक भरती दिली आहे की मागचं सगळं सोडायचं, प्रलंबित आहेत नियुक्ती, आणि पुढचंच भरतीचं पाहायचं, हे असेल तर हे सरकारची धोरणं जी आहेत ती चुकीची आहेत, आणि म्हणून याच धोरणांच्या विरोधात आम्ही काय करणार आहोत, आक्रोश आझाद मैदानावरती होणार आहे। एजबार झालेले शिक्षक आहेत, अनेक लहान मुलं बाळं असलेली महिला शिक्षकांची संख्या जादा आहे। आता हे जर उपोषणाला तिथं बसणार असेल तरी देखील शिक्षण मंत्री यांच्या
हृदयात जर पाझर फुटत नसेल आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर ह्याच्यामध्ये जर लक्ष घालणार नसतील तर महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था अक्षरशः फुलेशाह आंबेडकरांनी ज्या पद्धतीचा वारसा आहे शिक्षण व्यवस्थेला, ती शिक्षण व्यवस्था वाऱ्यावरती सोडली आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो. आमची विनंती आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना, कारण एकाच पक्षाचे शिंदे गटाचे 2 शिक्षण मंत्री दिसतात आपल्याला. ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर केसरकर आदेश देतात की यांचं दुसऱ्या ठिकाणी समायोजन म्हणजे आस्थापना बदलून इतर संस्थांमध्ये यांना द्या नियुक्त्या. आता तीच गोष्ट तो आदेश पाळायला तयार नाहीत शिक्षण मंत्री दादा भुसे. मग या दोघांचं काही खटकतंय का हे त्यांचा मुद्दा आहे, पण तुमच्यातले जर काही मतभेद असतील त्याचा राग या 800 निष्पाप शिक्षकांच्यावरती काढता कामा नये. हे तर्कहीन आहे की एकाच पक्षाचा एकाच सरकारचा एक शिक्षण मंत्री आदेश देतो ह्यांना आज समायोजन करा, दुसऱ्या ठिकाणी बदली त्यांना आस्थापना द्या, आणि दुसरा शिक्षण मंत्री येऊन म्हणतो की लवकर होणार नाही किंवा अशा पद्धतीनं करायला लवकर तयार नाही आहे. तर हे सर्व शिक्षकांच्या मनामध्ये एक ओढ आहे की प्रश्न उपस्थित होतो आहे की नेमकं काय शिक्षण मंत्र्यांना करायचं आहे. आता या प्रश्नाचा जाब विचारलाच आम्ही 11 फेब्रुवारीला आझाद मैदानावरती मोठ्या संख्येनं आम्ही जाणार आहोत.